फडणवीस साहेब, तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा. बापू विरोधातलं काय येतं तुला, बाळूमामाचं काय येतं तुला, आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आम्ही बोलतो, थोडकच बोलतो, पण कार्यक्रमच करतो. आमच्या संपूर्ण धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या, तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला ते मालखानी घालायला लावायचे काम केले. आणि तिथं जर तालुक्यात लोक वनवासी पडले की त्यांची कामं कर ना, बाकीची मापं काढून तू फ्लॅश मध्ये याचं काम करतो का? फडणवीस साहेब, तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा. तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात, तर ही संस्कृतीची भाषा नव्हे. आणि जो माणूस बापू बिरू आणि बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणात जो वापरतो, बापू बिरू यातलं काय येतं तुला, बाळूमामाचं काय येतं तुला, तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीने पावलं टाका. बाळूमामांनी काय केलं ते बघा, बापू बिरूंनी काय केलं समाजासाठी ते बघा, आणि तुम्ही समाजासाठी काय करताय हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आम्ही बोलतो, थोडकच बोलतो, पण कार्यक्रमच करतो. अरे जयंत पाटील, म्हणजे तुला काय अल्तो फालतू माणूस वाटला का? नाही, त्या माणसाच्या नावाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही. आणि त्या पुतळ्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं, मी त्याला गोपीचंद सुद्धा म्हणू शकत नाही. कारण का तर तिची ती लायकीच नाही, त्या लायकीमध्ये त्याला वागला नाही. आमच्या संपूर्ण धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या, तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला ते मालखानी घालायला लावायचे काम केलंय.